नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पुरणपोळीसोबत जे सार किंवा आमटी खातो आपण ते बनवणार आहोत. इथं डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे निथळवून. मी इथं डाळ थोडीशी काढून घेतली होती मॅश करून हाताने. ते टाकून द्यायचं आहे त्याच्यामध्ये. हवं तितकं कढी आपल्याला तितकं पाणी घालून घ्यायचं आहे. मीठ टाकून उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला. इथं कढईमध्ये तेल ओतून द्यायचं आहे. तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण वाटून घेतलेलं मोठं मोठं कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. काळं करून घेतलेलं मिक्सरला वाटून घेतलेलं खोबरं टाकून फ्राय करून घ्यायचा आहे याच्यामध्ये. आता इथं बघू शकता सगळ्यात महत्त्वाची टिप्स, दाटसरपणा येण्यासाठी मी इथं बेसन घातलेलं आहे. फ्राय करून घ्यायचं आहे बेसनसुद्धा. कांदा, लसूण मसाला आणि काळा मसाला घालून घ्यायचा आहे. हळद घालून घ्यायचं आहे. मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि ते पाणी याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे. आता इथं लिंबू पिळून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. 5 ते 10 मिनटं उकळी काढून घ्यायची आहे या साराला किंवा या आमटीला. मस्त अशी आमटी आता आपली पुरणपोळीसोबत खायची रेडी आहे म्हणू शकता. धन्यवाद.